बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. अजित पवारांचा 1,65,000 मताधिक्याचा रेकॉर्ड मोडणार का अशी चर्चा होती आणि अखेर सुनेत्रा पवार यांनी तो रेकॉर्ड मोडून काढला. सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,000 मतांनी विजय मिळवला. याच बारामतीच्या पोटनिवडणुकीत करुणा धनंजय मुंडे आणि अभिजित बिचुकले ही दोन नावंही चर्चेत होती. गेल्या काही निवडणुका जर पाहिल्या तर कुठेही निवडणूक असली तरी या दोघांपैकी कोणाचा तरी अर्ज येणार हे ठरलेलं होतं. तसाच बारामतीमध्ये देखील पाहायला मिळालं. करुणा धनंजय मुंडे आणि अभिजित बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीत अर्ज भरला होता. एकीकडे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असताना या दोघांनी अर्ज भरल्याने याची अधिक चर्चा रंगली होती आणि निकाल हाती आला तेव्हा दोघांपैकी कोणाला जास्त मतं मिळाली याची देखील चर्चा झाली. यात करुणा धनंजय मुंडे यांना 301 मतं मिळाली तर अभिजित बिचुकलेंना 333 मतं मिळाली. त्यामुळे फक्त दोघांमध्ये जर स्पर्धा केली तर यात अभिजित बिचुकले पुढे असल्याचंच पाहायला मिळालं आणि सोशल मीडियावर गमतीने अशीच चर्चा रंगली आहे. याआधी झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत करुणा मुंडे उमेदवार होत्या. तिथेही त्यांना अत्यंत कमी मतं मिळाली होती. 2024 मध्ये त्या परळीमध्ये निवडणूक लढवणार होत्या. त्यांनी अर्जही भरला होता. मात्र ऐनवेळी त्यांचा अर्ज बाद झाला, ज्याची राज्यभरात चर्चाही झाली होती. त्यानंतर बिचुकले आणि करुणा मुंडे बारामतीच्या पोटनिवडणुकीत उतरलेले पाहायला मिळाले होते. बारामती पोटनिवडणुकीत एकूण 58% मतदान झालं होतं. 2,23,821 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी तब्बल 98% मतं मिळवत सुनेत्रा पवार यांनी मोठा विजय मिळवला आहे. सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 98% म्हणजे 2,18,969 मतं मिळवत सुनेत्रा पवार या मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. सुनेत्रा पवारांविरोधात लढणाऱ्या आर घुटुकडे या अपक्ष उमेदवाराला 935 मतं मिळाली, जो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर नोटाला 774 मतं मिळाली आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतो की हा विजय किती एकतर्फी आणि मोठा आहे. सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळवण्याचा 2,14,000 मतांचा रेकॉर्डही या निवडणुकीत मोडलेला आहे. त्यांना 2,18,000 मतं मिळाली आहेत. याआधी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पलूस कडेगाव मतदारसंघातून एकूण मतदानाच्या 92% मतं मिळवत काँग्रेसचे विश्वजित कदम हे जिंकले होते. तोच रेकॉर्ड सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत मोडलाय. बारामतीमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीत 71% मतदान झालं होतं. तेव्हा 2,72,000 मतदारांनी मतदान केलं होतं. पोटनिवडणुकीत मात्र मतदान कमी झालं, नाहीतर सुनेत्रा पवारांचा विजय आणखीन मोठा झाला असता हे मात्र नक्की. दुसरीकडे राहुरी विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या अक्षय कर्डिलेंनी तब्बल 1,12,000 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्रातले महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले पाहायला मिळालेत आणि त्यातही सुनेत्रा पवार यांचा विजय हा अधिक मोठा आणि देशव्यापी मानला जातोय, याची नक्कीच देशभरात चर्चाही होते. एकूणच बारामतीमध्ये मिळवलेला हा मोठा विजय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.